आजी वरती काय कार्यक्रम होता काय? नाही दिदी काढली. तुळस घेतली म्हणून म्हणलं. बरं बरं मस्त वाटायले छान. आज आपण जात आहोत ट्रॅकरची पंढरी मानल्या जाणाऱ्या अशा एका किल्ल्यावर, तो म्हणजेच किल्ले हरिश्चंद्रगड. त्र्यंबकेश्वरहून आम्ही 23 जणांनी 3 इको बुक केल्या आणि असंच काही खेळत रगडत आणि मज्जा मस्ती करत आम्ही पोहोचलो हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. हरिश्चंद्रगडाचा इतिहास खूप प्राचीन असल्यामुळे थोडीशी माहिती घेण्याची इच्छा तर माझ्यामध्येही जागर झाली. त्यामुळेच मी थोडंसं वाचल्यानंतर कळालं की गडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि लेण्यांमधील कोरीव कामावरून समजते की या गडाची निर्मिती ही साधारणतः 6व्या शतकात कलचुरी कालखंडात झाली असावी. या गडाचा उल्लेख स्कंद पुराण, मत्स्य पुराण आणि अग्निपुराणातही आढळतो. आता आणखी काही जाणून घेण्याच्या आधी प्रथमतः तुम्ही यांना जाणून घ्या. हे गडावरील कचरा उचलत होते. खरं तर या गडावर एवढंही अवघड नाहीये की आपण आणलेल्या वस्तूचा कचरा सोबत वागवणं, कारण की थोड्या थोड्या वेळानंतर हिरव्या कलरच्या कचरा कुंडी तुम्हाला दिसणारच या ठिकाणी. तरीही मला कळत नाहीये की एवढा कचरा कसा पसरतोय. आता हे चाललंय काय, परंतु याला सुधरवणं आपलं कार्य आहे. चला परत येऊया आपल्या विषयाकडे. आता प्राचीन कथेनुसार असं मानलं जातं की राजा हरिश्चंद्रेश्वर यांनी या ठिकाणी काही काळ वास्तव्य केले होते. त्यावरूनच या गडाला हरिश्चंद्रगड असे नाव पडले. आता सध्या तर हिवाळा चालू आहे, परंतु माहित नाही कसं इथे पाऊस पडायला लागला होता. त्याच वेळी आपली जीवाभावाची माणसं म्हणजेच आपले फॉलोअर्स भेटले. भाऊचे भाऊ. आता बऱ्याच जणांना या गडावरील हे माहित असेल, परंतु ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी या गडावरील असलेल्या शिवलिंगाच्या 4ही बाजूस 4 खांब आहेत, परंतु त्यातले एकच खांब आता सध्या शाबूत आहे. असं मानलं जातं की हे 4 खांब म्हणजे सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. असं मानलं जातं जेव्हा एका प्रत्येक युगाचा अंत होतो तेव्हा प्रत्येकी एक खांब तुटतो. आता सध्या या ठिकाणी जो खांब साबूत आहे त्याला कलियुगाचं प्रतीक म्हणून ओळखले जाते. आता जवळपास 5:30 वाजून गेले होते आणि आम्हाला एवढा लेट झालं होतं कोकणकडा पाहण्यासाठी. कसं तरी घाई गडबडीमध्ये कोकणकडा पाहिला. एवढं सुंदर दृश्य पाहून डोळे भरून आले, परंतु परत येताना एवढा ऍडव्हेंचरस होईल विचारही केला नव्हता. आपली रिटर्न जर्नी ही खूपच थ्रिलिंग झाली. बघायची असेल तर नक्कीच फॉलो करून ठेवा. मग काय, चला भेटूया हरिश्चंद्रगडाच्या रिटर्न जर्नी सोबत.